महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यांचा संप पुकारलेला आहे। त्या संपाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे, शरद पवार गट सर्वजण आम्ही तुमच्या या मागण्याशी सर्वजण सहमत आहोत। तुमच्या संपाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं आम्ही उपस्थित आलो आहोत। तरी आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्व तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात द्याव्यात। आता एसटी कामगारांचा प्रश्न बरेच दिवसाचा प्रलंबित आहेत, हा आम्हाला ज्ञात आहे। मागच्या वेळेस पण आपण संप केला होता। तरी तुमच्या सर्व मागण्या सर्व आम्हाला लेखी स्वरूपात देऊ आम्ही त्या आपल्या लाडक्या खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्याकडे मांडून त्यांच्या मार्फत देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांकडे आपण या मागण्या मांडून लवकरात लवकर कशा सॉल्व्ह होतील त्याचा प्रयत्न करू। आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे तोही प्रश्न थोडासा अडचणीचा आहेच की बाबा लोकांची आता थोडीशी गैरसोय होणार आहे। तरी आता यांच्या मीटिंगमध्ये काय ठरते त्या हिशोबाने लोकांची गैरसोय होऊ नये अशी तुम्हाला आमच्यातर्फे विनंती करतो आणि तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करू अशी आम्ही ग्वाही देतो। धन्यवाद। आंदोलनाला बंडू काका जगताप असतील त्याच्या समावेश आलेले सगळे कार्यकर्ते या पाठिंबा देण्यासाठी सर्वजण उपस्थित झाला, त्याबद्दल मी कामगारांच्या वतीने प्रथम त्यांचे आभार मानतो। खरं तर धरणे आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर यायला नव्हती पाहिजे, कारण की प्रवाशांची गैरसोय व्हावी असे कोणत्याही कर्मचाऱ्याला वाटत नाही, पण नाईलाज आहे। कारण की आम्ही प्रथमतः उपोषण आंदोलन केलं आझाद मैदानाला, त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक प्रतिनिधीला आमच्या मागण्याचं निवेदन दिलं, त्यानंतर प्रत्येक गेटवरती द्वारसभा घेतली, घंटानाद आंदोलन केलं, अगदी निदर्शनं केली शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, तरीसुद्धा शासनाने आमच्याकडे लक्ष दिले नाही। 9 तारखेला क्रांतीदिनी आमचं आंदोलन आम्ही घोषित केलं होतं, पण 7 तारखेला मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत मिटिंग झाली आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 20 तारखेला मी तुमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लावतो, म्हणून आम्ही 9 तारखेला क्रांतीदिनी जे आंदोलन करणार होतो ते स्थगित केलं। आज 20 तारीख होऊन झालेली आहे, तरीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आमच्याकडे दुर्लक्ष केलं, आमच्या वेतनाच्या प्रश्नावरती दुर्लक्ष केलं। त्यामुळे आम्ही 3 तारखेपासून आज धरणे आंदोलनाला ह्या सर्व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। सासवड आगारमध्ये एसटी कामगार संघटना 100% आहे, सर्वजण कर्मचारी या धरणे आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत। आपण या ठिकाणी या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल मी एसटी कामगार संघटनेच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो आणि आमच्या मागण्या मुख्यमंत्री स्तरावरती आपण पाठपुरावा करावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशा प्रकारची भूमिका आपण घ्यावी अशी आपण विनंती करतो आणि थांबतो।